आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एक छानशी सुंदर अशी पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत, असे ड्रायफ्रूटचे लाडू। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। असे लाडू तयार झालेले आहेत, बघू शकताय, मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू। याच्यात गूळ, खजूर, बेदाणा, काजू, गूळ, खजूर, चिया सीड, जवस, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, खजूर, मनुके, काळे, काजू, बदाम घातल्यामुळे आणखीनच पौष्टिक झाले आहेत। खायला पण चांगले लागतात आणि टेस्टी पण आहेत, हेल्दी पण तसेच आहेत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। एक चमचा 2 चमचे होईल। सर्वप्रथम त्यात काजू भाजून घेऊ, बदाम घालून घेऊ, रोस्ट करायचं हलके हलके, गॅस बारीकवरच ठेवायचं आणि हलकंच भाजून घ्यायचं आहे तुपात चांगलं। चुकून यात एक बेदाणा पडलेला आहे, बेदाणा घालायचं नाही पण चुकून पडला एक। 3 मिनटं बारीक आचेवर रोस्ट करून घेऊ, म्हणजे भाजून घेऊ। हे भाजत आली की मनुके पण टाकायचे आणि अक्रोड टाकायचं। परत 2 मिनटं हे भाजून घ्यायचं सगळ्याबरोबर। मंद आचेवरच भाजायचं आहे, नाहीतर कडू लागत, तेवढी चव येणार नाही लाडवाला। त्यामुळे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत हे सर्व ड्रायफ्रूट। तुपात घालून हे अक्रोड आणि काळे मनुके घातले बघा, ते 1 मिनिट भाजून घ्यायचं। आता बऱ्यापैकी भाजले आलेलं आहे। अजून एक अर्धा मिनिट भाजायला लागणार याला। अर्धा मिनिट झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे सर्व ड्रायफ्रूट। आता मगाशी तुपात भाजून घेतलेला मखाना या मिक्सरमध्ये थोडासा जाडसर बारीक करून घेऊ, म्हणजे लाडू खाताना तोंडात येणार नाहीत। जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त मोठे पण ठेवायचं नाही, मीडियम थोडंसं जाडसर ठेवायचं आहे भरड। तुपात मिक्स केलेले काजू, बदाम, मनुके, अक्रोड हे बारीक करून घेऊ। थोडंसं हे पण जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे। 2 बॅचमध्ये बारीक करून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात थोडंसं तूप घातलेलं आहे, बघू शकता इथं, कारण लाडू वड्याला अंदाज म्हणजे किसलेला गूळ टाकून घेऊया लाडवात, म्हणजे लाडू अजून शानदार होतील आणि वळायला पण सोपे पडतील। इथं 3 छोटे चमचे मी गूळ टाकलेला आहे, मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे, बघू शकता इथं। वाटलं तर तुम्ही आधी गूळ चिरून घेऊ शकता। व्यवस्थित मेल्ट करून घेतलेलं आहे। आता हे जे काय बारीक सगळं साहित्य बारीक करून घेतलेलं ते आता ह्याच्यात मिश्रणात ओतायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मखाने, ड्रायफ्रूट, काजू, बदाम, काळे मनुके, खजूर आणि अक्रोड हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात मिश्रणात। वड्या काढून सुद्धा खाऊ शकता किंवा लाडू करून सुद्धा खाऊ शकता। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे या मिश्रणामध्ये, गुळामध्ये, म्हणजे गुळाच्या पाकात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आहे यात मिश्रणामध्ये, तूप कमी वाटत असलं तर, आणि पुन्हा एकसारखं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तूप अगदी लाडू वळण्याकरता। आणि आता गॅस बंद करते मी इथं, अगदी थोडंसं तूप टाकते इथं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू व्हायला सोपं जातील आपल्याला। गॅस बंद केलेला आहे इथं। हे आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत। आता थोडंसं कोमट करून घेते, नंतर लाडू वळून घेते। असे लाडू केलेले आहेत बघा तयार। सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया,
चिया सीड्स जवस याची पूड घातलेली आहे लाडूमध्ये, म्हणजे लाडू अधिक पौष्टिक होतात ही पूड घातल्यामुळे. बघू शकता इथं एक एक लाडू वळून ठेवत आहे मी. जास्त तूप लावायची पण गरज नाही आहे. तर असे पौष्टिक लाडू तयार आहेत. चला तर मग तुम्ही पण करून पहा असे पौष्टिक लाडू, तुम्हाला पण नक्की आवडतील. आणि हे सगळं मिश्रण थोडंसं कोमट असतानाच लाडू करून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू सहज वळले जातात. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळणार नाहीत. छोटे छोटे याचे लाडू करून घ्यायचे आहेत. छोटे 2 लाडू खाल्ले तरी सुद्धा चालतील. हे पौष्टिक लाडू आहे. ते छोटे छोटे 2 लाडू खायचे. हे या लाडवामुळे शक्ती येते. बघू शकता असे लाडू आहेत. जवस वगैरे बघू शकता. आता तुपाची सुद्धा गरज नाही आहे, कारण यात तूप टाकलेलं होतं पहिल्यांदाच गुळाचा पाक करताना, आणि नंतर थोडंसं तूप टाकलेलं आहे. त्यामुळे तुपाची गरज नाही आहे. बिन तुपाचे सुद्धा लाडू चांगले वळले जातात. बघू शकता इथं असेच मी सगळे लाडू वळून घेते. हे बघू शकता असे पौष्टिक लाडू तयार आहेत खाण्यासाठी. असे लाडू तयार झालेले आहेत. बघू शकताय मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू. याच्यात गूळ, खजूर, बेदाणा, काजू, मनुका, जवस, चिया सीड्स, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, काळे मनुके, सूर्यफुलाच्या बिया सर्व गूळ, खजूर, मनुके, काजू, बदाम, जवसाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया हे सर्व घातल्यामुळे हे लाडू अधिक पौष्टिक झालेले आहेत. बघू शकताय असा तयार झालेला आहे मिक्स ड्रायफ्रूटचा लाडू. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग तुम्ही पण नक्की करून पहा ही रेसिपी. पर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. का भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.